आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. पत्र आहे दिनांक 14/6/2026. सदर पत्र राज्यातल्या मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी आणि विशेषतः शिक्षकेतर कर्मचारी प्रवर्गातील लिपिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे. या पत्राचा आशय शाळांसाठी का महत्त्वाचा आहे हे या पत्राच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्सच्या बाजूलाच एक हाईपचं बटन दिसेल, त्याच्यावरही आपण क्लिक करू शकता. आता आपण जाणून घेऊया या पत्राचा नेमका आशय काय आहे तो. उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक 1 अन्वये शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच शिक्षकांची शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 अंतर्गत नमूद अनिवार्य कामे याप्रमाणे कामांचे वर्गीकरण केले आहे. संदर्भ क्रमांक 2 अन्वये शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत अहवाल शासनास सादर केला होता. त्यास अनुसरून शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून 4 समित्या तयार करण्यात आल्या. तसेच UDIS प्लस व सरल प्रणालीचे एकत्रीकरण करून एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा दिली आहे. याशिवाय PM पोषण योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्ह्यासाठी पथदर्शी अभ्यास करण्यात आला. अशा प्रकारे राज्यस्तरावरून शिक्षकांचा शैक्षणिक बाबी संदर्भात माहिती सादर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तथापि सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो. तसेच जिल्हास्तर, तालुका स्तर, केंद्र स्तरावरही माहिती शाळांना द्यावी लागते. यामुळे शिक्षकांचा अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात माहिती सादर करण्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, आष्टी जिल्हा बीड, अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, एटापल्ली जिल्हा गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये माहितीचा वार शनिवार या उपक्रमाची पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये आठवडाभरात जी काही माहिती ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात मागितली होती ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्याबाबत कळविले होते. सदर पथदर्शी अभ्यासाचं विश्लेषण पुढील प्रमाणे आहे. सदर उपक्रमाबाबत 90% शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. शिक्षकांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असे मत 96.6% शिक्षकांनी व्यक्त केले. सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका झाली. शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला. विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळाली. उपरोक्त नमूद सर्व बाबींचा विचार करून शिक्षकांचा दैनंदिन अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व सादर करण्यात जाऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून माहिती सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. वरिष्ठ कार्यालयांकडून शालेय स्तरावर मागितलेली माहिती, विविध उपक्रमांचे अहवाल अशा प्रकारची कोणतीही ऑनलाईन अर्थात ॲप, पोर्टल, लिंक
इत्यादीवरील माहिती अथवा ऑफलाईन पत्र, ईमेल इत्यादी माहिती शाळांनी दर शनिवारी सादर करावी. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरून त्या आठवड्यात मागितलेली विषयानुरूप माहिती सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्या आठवड्यातील शनिवारी सादर करावी. याबाबत पुढील माहिती अपवाद असेल. सदर माहिती दररोज त्याच दिवशी सादर करणे आवश्यक असेल. 1. VSK पोर्टलवरील विद्यार्थी उपस्थिती. PM पोषण पोर्टलवरील आहार दिलेल्या विद्यार्थी संख्येची नोंद. विद्यार्थी सुरक्षा, विधिमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी संबंधित माहिती. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरील कोणतेही अधिकारी यांनी तात्काळ माहिती मिळावी. शनिवारी व्यतिरिक्त इतर दिवशी शाळांकडून माहिती मिळावी असा आग्रह धरू नये, माहिती मागवू नये. उपरोक्त नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याच्या अनुषंगाने तात्काळ आपले स्तरावरून सर्व शाळांना सूचना द्याव्यात व त्यानुसार कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी, असे माननीय आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. शिक्षण आयुक्तालयाचं हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह लिपिकांच्या संदर्भातील हे पत्र महत्त्वाचं आहे. यापुढे VSK पोर्टलवरील विद्यार्थी उपस्थिती, PM पोषण पोर्टलवरील आहारांची विद्यार्थी संख्येची नोंद, विद्यार्थी सुरक्षा, विधिमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी संबंधित माहिती ही दररोज किंवा त्याच दिवशी सादर करणे आवश्यक असेल. अन्य जी माहिती आहे ती आठवड्यातल्या शनिवारी सादर करावयाची आहे. विशेष म्हणजे या पत्रातली 4थी सूचना ही महत्त्वाची ठरते. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावरच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी माहिती तात्काळ मिळावी. शनिवार व्यतिरिक्त इतर दिवशी शाळांकडून माहिती मिळावी असा आग्रह धरू नये, माहिती मागवू नये असे स्पष्टपणे या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. महत्त्वाचं असं पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याबाबत हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.